शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या तऱ्हेची वैयक्तिक टीका करतात त्यावरून त्यांची पातळी समजते। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बीड मधल्या कालच्या सभेत उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर आज प्रतिक्रिया दिली आहे। तसंच युती होणं ही आमची इच्छा आहे, पण अशा टीका केल्याने युती कशी होणार असंही रावसाहेब दानवे म्हणाले। उद्धव साहेब म्हणतात की आता रडवण्याची वेळ आहे, तुम्हाला असं काल त्यांनी जाहीर सभेत सांगितलं, दानवेंना रडवण्याची वेळ आहे आता। साहेब मी सांगितलं ना की एवढ्या मोठ्या वरच्या लेवलचा नेता वैयक्तिक नावानिशी बोलतो तेव्हा त्यांची पातळी कुठपर्यंत जाऊन पोचली लक्षात येते। ते मलाच काय मोदीजीला बोलतात, अमित भाईला बोलतात, मला बोलतात, त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे। पण युती होऊ घातलेली चर्चा चालू अशा वक्तव्यांमुळे थोडीशी कटुता येईल हे त्यांना वाटलं पाहिजे ना। आम्ही कुठे बोलतो, मलाही बोलता येतं, शब्द माझ्याजवळ बी आहेत। तुम्ही सकारात्मक आहे युतीसाठी? हां, आम्ही सकारात्मक युतीसाठी, आमची इच्छा युती व्हावं। पण शिवसेना म्हणते की तुम्ही फक्त पेपरमध्ये किंवा मीडियासमोर असं बोलताय, प्रत्यक्षात संपर्क हा शिवसेनेसोबत होत नाही। असं हे दोन्ही बाजूंना प्रतिसाद मिळेल योग्य वेळी। पुढे बघूयात बेस्ट संप आणि कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये धाडलेल्या नोटिसा, यामध्ये आता राज ठाकरेंनी लक्ष घातलंय। बेस्टनं पाठवलेल्या नोटिसा थांबवा आणि बेस्टनं ऐकलं नाही तर आक्रमक पवित्रा घ्या असे आदेश राज ठाकरेंनी त्यांच्या नेत्यांना दिलेत। आता बेस्टच्या तिढ्यात मनसे स्टाईल आंदोलनं होतात का ते पाहावं लागणार आहे। सोडणार कशी घरं? हे आमच्या कर्मचाऱ्यांचा विचार करा ना तुम्ही। त्यांची बायका पोरं कुठं रस्त्यावर झोपणार, रस्त्यावर टाकणार त्यांना? ह्याचा विचार करा। मी पण मिलिटरीवाल्याची बायको आहे, मी पण भांडायला उठणार। मी जिथे कामाला बीएमसी हॉस्पिटलला जाते ना प्रायव्हेट गाडीनी, पब्लिक काय काय बोलतात ना, माझे कान फुटलेत। म्हणतात बीएसटी वाल्यांनी कशाला संप करायचा? संप करायचा तुम्ही पब्लिकनी पण आम्हाला सपोर्ट करा ना। तुम्हाला पब्लिकचं पडलं पण कर्मचाऱ्यांचं काय पडलं नाही, त्यांच्या बायका पोरांचं काय पडलं नाही। आज 3 दिवस माझा पोरगा तिथं उपाशी आहे, मागाटा त्याचा विचार केला तुम्ही? ह्या उद्धवनी विचार नाही केलाय। आम्ही मागे नाही घेणार, मागे घेणारच नाही, मागे आम्ही हे घेणारच आणि कर्मचाऱ्यांना पण सांगणार, सपोर्ट करणार। आम्ही आई वडील सगळे सपोर्ट करणार, मागे घेणार नाही आम्ही। आमच्या भविष्याचं हे सगळं कुठं रस्त्यावर टाकणार ही पोरं? आता बेस्ट कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आक्रमक झाले, त्यामुळे हा संपाचा तिढा जो आहे तो लवकरात लवकर सुटणं फार आवश्यक आहे। पुढे पाहूयात, मुंबई काँग्रेसच्या राजकारणात गटबाजीला ऊत आलाय। काही आयात उमेदवारांच्या चर्चेमुळे वाद पेटलाय, तर संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रिया दत्त नाराज झाल्याचं समजतंय। चित्रपट आणि क्रिकेटनंतर राजकारणात सक्रिय झालेले हे 3 चेहरे आता उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत। पण त्यांच्या मुंबईतल्या एंट्रीच्या तयारीच्या चर्चेमुळे मुंबई काँग्रेसमधलं राजकारण पुन्हा एकदा तापलंय। राज बब्बर, मोहम्मद अझरुद्दीन, नगमा। राज बब्बर हे उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत। 2009 मध्ये ते आग्रा इथून लोकसभेवर निवडून गेले होते, पण 2014 मध्ये भाजपच्या VK सिंह यांनी त्यांचा पराभव केला। तर तेलंगणाच्या अझरुद्दीन यांनी मोरादाबादमधून 2009 मध्ये खासदारकी मिळवली होती। नगमा काँग्रेसच्या सदस्य आहेत। हिंदू, तमिळ आणि तेलुगू तसंच भोजपुरीसह अनेक चित्रपटांमधून त्यांनी काम केलंय। पण आता या आयात उमेदवारांना स्थानिक काँग्रेस नेत्यांनी विरोध केलाय। याच मतदारसंघात 2014च्या लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा 1,86,000 मतांनी पराभव केला होता। सलग 3 वेळेला निवडणूक लढवलेल्या प्रिया दत्त यांनी आता 2019ची लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे। त्यासाठी त्यांनी कौटुंबिक कारणही दिलंय। पण काँग्रेस सचिवपदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच त्यांनी हे पाऊल उचलल्यानं मुंबई काँग्रेसमधल्या सुप्त संघर्षाची चर्चा सुरू झाली। संजय निरुपमना कोणीही सोबत घ्यायला तयार नाही, अशा परिस्थितीमध्ये प्रिया दत्तनी ही भूमिका घेणं याचा कुठेतरी संजय निरुपमच्या वागण्याशी संबंध जोडला जाऊ लागलेला आहे। मुंबई पश्चिम भागातल्या वांद्रे पश्चिम विधानसभेत बहुतेक मतदार उच्चभ्रू आहेत, तर कुर्ला कलिना इथे मुस्लिम, उत्तर भारतीय तसंच मराठी मतदारांचं प्राबल्य आहे। सध्या या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे 3 आणि भाजपचे 2 आमदार आहेत, तर नसीम खान हे काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत। काँग्रेसचे बाबा सिद्दीकी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत, पण इथल्या मतदारांची बहुविविधता पाहता काँग्रेस कोणताही धोका पत्करण्याच्या तयारीत नाही।
एकेकाळी या मतदारसंघात येणाऱ्या काही भागांचं प्रतिनिधित्व प्रमोद महाजन आणि सुनील दत्त यांनी केलं होतं. सुनील दत्त आणि संजय दत्त यांच्या ग्लॅमरचा फायदा प्रिया दत्त यांनाही झाला होता. पण आता त्यांच्याच सारखा दुसरा तगडा उमेदवार शोधणं काँग्रेससाठी आव्हान आहे. प्रिया दत्त या चित्रपट सृष्टीशी निगडीत कुटुंबातील एक सदस्य म्हणून तर ओळखीच्या होत्याच, पण त्यावेळी जनसंपर्क देखील त्यांचा चांगला होता. पण आता जो हाय प्रोफाईल उमेदवार आयता आणला जाईल त्याविरोधात अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. यामुळे मुंबई काँग्रेस समोर आव्हान आहे की प्रिया दत्त यांना पर्यायी उमेदवार कोण द्यायचा. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळा शेट्टीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर पुन्हा एकदा बिबट्या संदर्भातली जी ब्रेकिंग न्यूज आहे ती आपण जाणून घेणार आहोत. सेल्फी काढण्यासाठी बिबट्याच्या जीवाशी खेळ करण्यात आलाय. फोटो काढण्यासाठी त्या बिबट्याला, म्हणजे बिबट्याचं पिल्लू आहे ते बिबट्याला फरफटत नेण्यात आलं. या विकृत लोकांमुळे 3 बछड्यांचा मृत्यू झालेला आहे. गोंदियाच्या अर्जुनी तालुक्यातली ही धक्कादायक घटना आहे. वन विभागाकडून आता 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हीच ती दृश्य जी आपल्याला विचलित करतायत. वन्यप्रेमींना ही विचलित करणारी दृश्य आहेत, व्याघ्रप्रेमींना विचलित करणारी ही दृश्य आहेत, ज्यामध्ये हे तरुण जे होते ते तिथल्या भागामध्ये फिरायला गेलेले होते. तिथं त्यांना एक लहान बिबट्या झाडाखाली झोपलेला दिसला. केवळ त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी म्हणून त्याची शेपूट धरून त्याला फरफटत बाहेर काढण्यात आलं आणि त्याच्याबरोबर हा फोटो काढण्याचा घाट घालण्यात आला. वन्यजीवांशी जर असा खेळ होत असेल तर मग ज्यावेळेस त्यांच्याकडनं हल्ले केले जातात तेव्हा मात्र वन्यजीवांकडनं हल्ले होत आहेत आणि त्यावर त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते. पण माणूसच या प्राण्यांशी कसा वागतोय बघा. अशा प्रकारे त्याला फरफटत बाहेर आणण्यात आलं. त्याला निश्चितच दुखापत झाली असणार आणि आता या बिबट्याचा शोध देखील घेतला जातोय, कारण त्याला बेशुद्ध करून त्याच्यावरती उपचार करणं फार आवश्यक ठरणार आहे. पण आत्ताची ही जी ब्रेकिंग न्यूज आपल्या अपडेट न्यूज जी आपल्यापर्यंत येते की या विकृत लोकांमुळे 3 बछड्यांचा, या बछड्याचा जो आहे मृत्यू झालेला असं आपल्याला कळतं आहे. आणि केवळ आणि केवळ या लोकांमुळे झालेला आहे, कारण ज्या प्रकारे त्याला तो झाडाखाली झोपलेला असताना तिथून त्याला फरफटत बाहेर काढण्यात आलं आणि त्याच्याबरोबर फोटो काढण्यात आले, त्यात तो बिबट्या दुखावला गेलेला होता. लहान बिबट्या होता हा.